हॅलो गाईज, आज आपण शिकणार आहोत स्टे आणि लाईव्हमधला सिम्पल डिफरन्स. सो खूप लोक कन्फ्यूज होतात. चला तर मग सिम्पल एक्झाम्पलने समजून घेऊया. सो सर्वात पहिले बघूयात आपण स्टे. सो स्टे मीन्स टू लिव्ह समवेअर टेम्पररी. ओके, म्हणजे आपण एखाद्या ठिकाणी तात्पुरते राहतो. समजा हॉटेलमध्ये आपण तात्पुरते जातो किंवा 2-3 दिवसासाठी राहतो, त्यावेळेस आपण स्टे हा वर्ड यूज करतो. बघा, मी इथे 2 एक्झाम्पल घेतलेले आहेत. आय एम स्टेइंग इन पुणे फॉर 3 days, म्हणजे मी पुण्यात 3 दिवसांसाठी थांबलेलो आहे. ओके, बघा 3 दिवसांसाठी फक्त थांबलेलं आहे, त्याच्यासाठी आपण स्टे हा वर्ड यूज करतो. ओके, हा टेम्पररी यूज वर्ड आहे. ओके, देन सेकंड सेंटेन्स इज वी स्टेड इन अ हॉटेल येस्टरडे, म्हणजे मी काल हॉटेलमध्ये थांबलो होतो. ओके, हा खूप सिम्पल यूज आहे स्टेचा. आणि त्याच्यानंतर लिव्हचा यूज बघूयात आपण. सो बेसिकली लिव्ह म्हणजे परमनंटली लिव्ह समवेअर, म्हणजे तुम्ही परमनंटली कायमस्वरूपी कुठेतरी राहता. ओके, तुम्ही कायमस्वरूपी घरी राहता, तुम्ही कायमस्वरूपी गावात राहता, तुम्ही कायमस्वरूपी शहरात राहता. अशा वेळेस आपण यूज करतो लिव्ह. तर बघा, मी इथे 2 सिम्पल एक्झाम्पल घेतलेले आहेत. आय लिव्ह इन मुंबई, म्हणजे मी मुंबईमध्ये राहतो. तर बघा, इथे कायमस्वरूपी म्हणजे त्याचं घर मुंबईमध्ये आहे किंवा माझं घर मुंबईमध्ये आहे, त्यावेळेस मी म्हणणार आय लिव्ह इन मुंबई. ओके, देन नेक्स्ट सेंटेन्स इज वी लिव्ह इन इंडिया, म्हणजे आपण कुठे राहतो? आपण भारतामध्ये राहतो. वी लिव्ह इन इंडिया. खूप सिम्पल आहे लिव्ह आणि स्टे. अशा प्रकारे तुम्हाला या दोन्हीमधला डिफरन्स कळाला असेल. स्टे हा यूज होतो टेम्पररी स्टेसाठी, आणि लिव्ह हा यूज होतो ओनली समवेअर यू आर लिव्ह इन परमनंटली. ओके, म्हणजे लिव्ह हा यूज होतो ओनली फॉर होम्स, विलेज, फॉर country, and stay हा यूज होतो ओनली फॉर हॉटेल्स like friends home, any relatives homes. If you go to your friend's house for temporarily like up to 3 days, that time you use only stay. Okay, so there is a very simple difference between stay and live. Okay, सो आशा करतो हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. बाय.